रायगड जिल्हा विक्रम मिंडोर संघटनेच्या माध्यमातून आज गेली 30 वर्ष ही प्रवासी सेवा देतो. परंतु ही सेवा देत असताना अनेक सारे प्रश्न या प्रवासी वाहनवर आलेले आहेत. कारण आत्ताच महाभयंकर म्हणजे महिलांना एस टी मध्ये दिलेलं 50% आरक्षण, त्या आरक्षणामुळं हा व्यवसाय सर्व उद्ध्वस्त झालेला आहे. अशातच हे जे उबेरे आणि ओला जे परप्रांतीय जे हे आहेत लोक, ती इथे प्रवासी सेवा देण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे की त्यांनी मुंबईवरून आणल्यात, पुण्यावरून आणलात, तुम्ही इथे आणा, प्रवाशाला सेवा द्या. परंतु इथला व्यवसाय त्यांनी हिरावून घेऊ नये. इथले स्थानिक लोक, इथे टॅक्सी चालक अनेक रायगडमध्ये आहेत. त्यांचा स्थानिकांचा जो प्रश्न आहे, स्थानिकांचा जो व्यवसाय आहे, तो इथून पिकअप न करता त्यांनी एमटी जायचंय. जर हे अनेक वेळा सांगून देखील ही लोक जर ऐकली नाही, तर मग आज आम्ही पण ड्रायव्हर आहोत, ते पण ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हरांचा व्यथा ड्रायव्हरांना माहिती आहेत. परंतु कोणाच्या पोटावर जे जे घास आहे ते हिरावून घेण्याचा जो उबेरे किंवा हे परप्रांतीय ओला उबेरे आहेत, या कंपन्यांना होऊ द्यायचं नाही. जर आम्ही समज देऊन जर हे गोष्ट जर ऐकले नाही, तर मग मला रायगड जिल्ह्यामध्ये रायगड पॅटर्न करावं लागेल. कंपनी ऍप मध्ये तू चालतोय बरोबर ना. ते ओलावर तुझं काय गाडीचं कसं टायप कसं झालं, त्याला काय ती कसं करतात, काय आहे का तुझ्याकडे, काय त्यांनी दिले का ऍप नाही? येस, कंपनीचं काय तुला करार पत्र वगैरे असं काहीतरी असेल ना? तुझा नंबर टाकला की तू ओलावाल्याचं ऍप वापरत झाला. सर्व आपले कागदपत्र आहेत ना, सर्व आपले जे कागदपत्र गाडीचे ते यांचे ते जमा करतात, ते सर्व हे करतात. कुठं आहे मग जमा केलं, तुला काय देत असतील की? तेच आपण ॲटॅच करतो. काय माहितीये का, हा विषय सगळे स्थानिक लोक आहेत, त्यांचा पण व्यवसाय आहे, त्यांनी पण पैसे गुंतवणूक केले आणि ते टॅक्स भरतात. तुला माहिती आहे जवळपास ड्रायव्हर असेल ते ऍक्सेप्ट करतात सर. ते माहिती आहे. कॉन्ट्रॅक्ट नसणार, कॉन्ट्रॅक्ट नसेल तर ते घेणारच नाही. हा, मग तेच सांगतोय. मला काय वाटतंय, तुझं लग्न झालं ना, तुम्ही एकतर बुकू लावा, नंतर कंचन घाला. ओलाचे टाईप झालं ना, ओलाचं तुम्ही बॅनर लावा, काय तुझं रजिस्ट्रेशन ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.